सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या आवडीचे पेय म्हणजे लस्सी. अगदी झटपट बनणारे आहे, त्यामुळे हे सगळ्यांनाच आवडते. आणि बाहेर जशी मलाईदार लस्सी मिळते तशीच लस्सी आज आपण घरी बनवणार आहोत. सेम टू सेम बाहेरच्या सारखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये काय आपल्याला एक इन्ग्रेडियंट घालायचंय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी पाव किलो दही घेतलेलं आहे. एक मोठं उंच असं भांड घ्यायचंय किंवा तांब्या घेतलात तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये मी थोडंसं ताक घातलेलं आहे. दही पातळ करण्यासाठी पाणी किंवा दूध न वापरता ताकाचा वापर करा. साखर घेतलेली आहे मी एका ग्लाससाठी 2 चमचे, या हिशोबाने 4 चमचे साखर घेतली. थोडंसं मीठ सुद्धा अगदी नक्कीच घाला, कारण मिठाने चव खूप छान येते. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे मी घेतली रवी आणि याने आपण हे छान दही घुटून घेणार आहोत. साखर विरघळेपर्यंत हे दही आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं सतत असं आपण घुटून घेतल्यानंतर याला वरती असा छान पेस्ट यायला लागतो. म्हणजे हे दही छान आता मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे मलाई. तर इथे मी मलाई साठवून ठेवली होती. 1 दिवसभराची ही मलाई आहे. फ्रीजमध्ये मी हिला ठेवली होती, त्यामुळे ही छान अशी घट्ट होते. जर तुम्ही ताजीच मलाई दुधावरची काढून वापरली तर ती खूप पातळ होते आणि आपण जेव्हा लस्सी घुसळतो त्यामध्ये ती मलाई विरघळून जाते. त्यामुळे ही एक टिप आहे की मलाई जर तुम्ही लस्सीमध्ये वापरत असाल तर ते आपण फ्रीजमध्ये सेट करून वापरायची आहे. आता मेन इन्ग्रेडियंट जे मी तुम्हाला बोलली ज्याच्यामुळे टेस्ट बाहेरच्या सारखे येते, इथे मी व्हॅनिला इसेन्सचे 2-3 ड्रॉप्स घालत आहे. यामुळे खूप छान फ्लेवर येतो लस्सीला आणि खूप छान सुगंध सुद्धा येतो. जशी बाहेरची लस्सी आपण पाउच मधली वगैरे घेतो त्याला एक इसेन्सचा छान असा सुगंध येत असतो, तसाच एक छान असा सुगंध या लस्सीला येतो आणि सेम बाहेरच्या सारख्याच लस्सीचं फिलिंग येतं. आता मलाई घातल्यानंतर याला जास्त आपल्याला घुटळायचं नाहीये, नाहीतर ती मलाई सगळी मोडली जाईल. आता इथे मी हे रवी बाजूला काढून घेते आणि ही लस्सी आपली आता इथे तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा घालू शकता. तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर लस्सी ही तयार झालेली आहे. याच्याहून जास्त जर दाट ठेवली तर ती चवीला चांगली लागत नाही, त्यामुळे एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये आपण लस्सी ओतून घेतली आहे. वरतून छान पुन्हा एकदा अशी मलाई ठेवायची आहे. अगदी वरच्यावर बघा तरंगली जाते मलाई. आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वरून डेकोरेशनसाठी तुम्ही घालू शकता. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी सुद्धा चालेल. तर अशी ही आपली लस्सी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया दुसऱ्या पेयाच्या रेसिपी सोबत. नमस्कार.